नमस्ते, मी प्रतीक्षा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत दोडक्याची रेसिपी शेअर करणार आहे। तरी ते मी पाव किलो असे दोडके घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। दोडकी असो वा कोणतीही भाजी ही चिरल्यानंतर धुवायची नाहीये, चिरण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर मी ते पाव किलो दोडके स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता मी ते व्यवस्थित चिरून घेणार आहे। ही दोडकी मी आता चिरून घेते अशा पद्धतीने। आणि हे जे शिरा असतात ह्या पण आपल्याला हे करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने करून घ्यायचे, शिरा काढून घ्यायच्या या। Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Turn this room, turn it to an ocean. Let me float around. Eyes closed, like we're dreaming even when we're not. You and me got a whole other meaning, I don't know how. You and me just know how it feels when we're falling in love. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. We can do nothing at all. So what, if we're stupid then you know there's nothing wrong. You and me got a whole other meaning, I don't know how. You and me just know how it feels when we're falling in love. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Turn this room, turn it to an ocean. Let me float around. Eyes closed, like we're dreaming even when we're not. You and me got a whole other meaning, I don't know. तर दोडक्याची भाजी करण्यासाठी काय काय लागतं हे मी तुम्हाला सांगते अगोदर। तरी ते चिरून घेतलेली दोडकी, तेल, जिरे मोहऱ्या, शेंगदाण्याचं कूट,
कोथिंबीर, 4-5 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एक छोट्या आकाराचा कांदा चिरून घेतलाय. इथे लाल तिखट तुम्ही हिरवे मिरचू किंवा हिरव्या मिरच्याचा जो ठेचा असतो तो पण टाकू शकता, त्याने पण खूप मस्त चव येते. पण मी इथे लाल तिखट वापरणार आहे. आणि हळद, मीठ. तर अशा पद्धतीने चला आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर मी आता कढई ठेवते, गॅस लावून घेते. कढई तापल्यानंतर त्यामध्ये मी या चमच्याने पाव किलो भाजी असल्यामुळे या चमच्याने 2 चमचा पळ्या टाकून घेणार आहे तेलाच्या. तर आता मी त्या तेलामध्ये मोहरी टाकून देते. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे ॲड करते. मोहरी आणि जिरे व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये मी ज्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या मी अशा पद्धतीने कट करून घेतल्यात आणि त्या आता तेलामध्ये टाकते. लसण व्यवस्थित लाल होईपर्यंत ते तळून घ्यायचंय. लसणाच्या पाकळ्या लाल झालेल्या आहेत, तर त्यामध्ये मी आता जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो मी ॲड करते. कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. आणि लगेच ह्या आपण दोडक्याच्या ज्या फोडी चिरून घेतल्या होत्या त्या पण टाकते. तेलामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने हलवून घ्यायचंय. तर आता आपण यामध्ये मसाले टाकूया. पहिल्यांदा मी या चमच्याने बघू शकता तुम्ही पाऊण चमचा या प्रमाणात हळद टाकून घेतली. त्यानंतर या चमच्याने 1 चमचा मोठा मी तिखट टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि अर्धा चमचा वर, म्हणजे साधारणतः पाव किलोची भाजी आहे तर मी त्यामध्ये 1.5 चमचा तिखट टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता. तुम्हाला तिखट आवडत असेल, म्हणजे सपक आवडत असेल तुमच्या पद्धतीने, किंवा क्वांटिटी बघून तुम्ही करू शकता. आणि मेन गोष्ट
मसाले वगैरे ॲड करताना किंवा दोडक्याच्या फोडी ॲड करताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची. तर आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट ॲड करते. शेंगदाण्याचं कूट करपू नये म्हणून त्यामध्ये शिजण्यासाठी किंवा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, कारण ही भाजी तेलामध्ये पण शिजू शकते. तर आता मी मीठ टाकून घेते. अशा पद्धतीने भाजी शिजू द्यायची. तर इथे आपली चमचमीत भाजी तयार आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आपली दोडक्याची भाजी इथे तयार झालेली आहे. आणि तुम्हाला आजची रेसिपी आणि किंवा ही भाजी कशी वाटली, माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.